नागपुर शहर से सटे धामना परिसर में स्थित चामुंडी एक्सप्लोजिव कंपनी में हुए भीषण ब्लास्ट के बाद 6 लोगों की मौत हो गई थी, जिसके बाद अब विरोधी दल के नेता विजय वडेट्टीवार की इस मामले में एंट्री हुई है। अपनी प्रतिक्रिया देते हुए वडेट्टीवार ने कहा कि उसके हादसे का ठीकरा मैनेजमेंट का है। साथ ही साथ वडेट्टीवार ने जानकारी दी कि हादसे पर प्रशासन की ओर से 10 लाख और कंपनी की ओर से 25 लाख मिलने वाले हैं। शासनाने सांगितल्याप्रमाणे 25 लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने 10 लाख रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे। आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाडीची विल्हेवाट लावू देणार नाही, म्हणूनच मी त्या प्रशासनाशी बोललो आहे। चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलं आहे की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून 25 लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेड बॉडीचा आपल्याला फिनरल सगळी प्रक्रिया पार पाडता येईल। खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे। पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाहीत, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही। अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण एक्सप्लोजिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार विजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून। किमान 90 दिवसामध्ये एक विजिट अपेक्षित असते, पण या भागामध्ये 25-30 कारखाने आहेत। इथे कोणताही अधिकारी येत नाही, केवळ हप्ता घेणं, महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात। त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडत आहेत। आपल्याला माहीत आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली, अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला नाही, आम्ही तो अहवाल मागितला आहे। या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह कंपनी असताना या विजिट होत नाही। मी आत्ता विचारलं तर वर्षातून एकदा ही लोक येतात आणि वर्षातून एकदा आल्यानंतर या सेफ्टी मेजर्स काय आहे हे कोण बघणार? तिकडे कामगारांच्यासाठी माणसाचा जीव फार महत्त्वाचा असतो, पैशाने तो जीव विकत घेता येत नाही। हे पैसे मिळतील, त्यांच्या कुटुंबाला आधार होईल, पण गेलेला जीव येईल का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न असतो। आणि आज स्थितीमध्ये आणि या लोकांना कुठेही हे स्किल्ड वर्कर दिसले नाही, म्हणजे अप्रशिक्षित आहे। यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे। एक्सक्लुझिव्ह हाताळीचं म्हणजे सोपं काम नाही, विदाऊट ट्रेनिंग अनस्किल्डची लेबर ठेवल्या गेली आणि यामध्ये या अधिकाऱ्यावर सुद्धा संबंधित त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे। ज्या डिपार्टमेंटचे लोक जबाबदार आहेत यांना जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळे अधिकारी सरळ होणार नाहीत आणि या राज्यामध्ये जी काही हप्ता वसुली जोरात सुरू आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, हे खेदानं म्हणावं लागतं। 100% माझा आरोप आहे, इथे येऊन मंत्रालयातील मंत्र्यांचे काही नातेवाईक येऊन नागपुरातून वसुली करून जातात। ही माहिती ऑथेंटिक माहिती माझ्याकडे आहे, या उद्योगपतीकडून, त्या उद्योगाकडून। जर असं होत असेल तर निष्पाप लोकांचा जीव जाणार, हे होत आहे। आणि यासाठीच म्हटलं मी की हे सगळे वसुलीमध्ये हे सगळं गुंतून आहेत आणि त्यामुळे ज्या सेफ्टी मेजर्स आहेत, ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करायला पाहिजेत, ते स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करायला पाहिजेत। ते होत नाही आहे, हे दिसतं आहे आता। याला हे सर्व जबाबदार आहेत, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे। आणि हे किमान 35 लाख रुपये आणि त्यांना पेन्शन 20,000 रुपये मिळायची, ही सुद्धा मागणी लोकांनी केली आहे, त्यांच्या नातेवाईकांनी। आणि आमच्या सुनीताताई असतील, आमच्या जिल्हा परिषद सदस्य असतील, भारतीताई, आपल्या पवारताई, या सगळ्यांची, भारतीताई पाटील यांनी सुद्धा ती मागणी केली। सुनीताताई गावंडींची त्यांच्या नातेवाईकांची जी मागणी आहे ती कालपासून या ठिकाणी या लोकांनी केलेली आहे। आमच्याबरोबर खासदार साहेबसुद्धा बर्वेजी येऊन गेलेत, सुनीलजी केदार येऊन गेलेत। या सगळ्यांनी उद्या मी सोमवारला कलेक्टरकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक लावणार आहे संबंधित विभागांची आणि त्या बैठकीमध्ये ह्या जाब विचारू आणि काय कारवाई केली याचा अहवाल हे तर करणारच आहोत। आणि अधिवेशनामध्येही मागणी करणार आहोत की या सगळ्या या भागामध्ये 25-30 उद्योग जे आहेत त्यांचं एकदा ऑडिट केलं पाहिजेत, नाहीतर या घटनांची पुनरावृत्ती होत राहील।